संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत देण्यात येणारा निधी गेल्या 2 महिन्यांपासून दिव्यांगांना मिळालाच नाही। याबाबतीत दिव्यांग विकास संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष राजेंद्र देशमुख यांनी आपल्या शिष्टमंडळासह मोर्शी तहसीलदारांना भेटून याबाबतीत तहसीलदारांशी चर्चा केली। यावेळी तहसीलदारांना निवेदन देऊन गेल्या 2 महिन्यांपासून रखडलेला दिव्यांगांचा संजय गांधी निराधार योजनेचा निधी त्वरित देण्याची मागणी केली। येत्या 15 दिवसात रखडलेला निधी दिव्यांगांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे आश्वासन मोर्शी तहसील कार्यालयाचे तहसीलदार राहुल पाटील यांनी दिले। राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने आज मोर्शी तहसीलचे तहसीलदार साहेब राहुल पाटील साहेब यांना नुकतेच आम्ही निवेदन दिले। निवेदनाचा विषय असा होता की गेल्या 2 महिन्यापासून जे संजय गांधी निराधार योजना जी आहे या योजनेअंतर्गत दिव्यांगांना जे अनुदान मिळते ते 2 महिन्यापासून त्यांच्या खात्यावर जमा झालेले नव्हते आणि म्हणून या संदर्भात आम्ही तहसीलदार साहेबांची भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की 15 दिवसात दिव्यांगांच्या खात्यावरती ते पैसे जमा होऊन जातील। यावेळी दिव्यांग महासंघाचे बुद्धिमान नागदिवे, राहुल जाधव, नंदू आपकाजे, प्रवीण शेवंडे व नायब तहसीलदार विनोद वानखळे उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूजसाठी मोर्शीमधून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।